आम्ही केलेले आहे की अशा प्रकारचे एखाद्या ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हचं असेसमेंट कसं करा, तर ते आम्ही केलंय, ते बघताय. पण जर लेखाजोखा मांडायचा हा जो तुम्ही मुद्दा म्हटला, तर म्हणून मी त्याचा थोडा हिस्टॉरिक परामर्श घेतला की सुरू का करावं असं वाटलं. आता नंबरच्या रूपात काय आहे, पण तरुण मुलांसाठी माझं आयुष्य नेमकं कशासाठी जगावं याचं काहीतरी एक पर्यायी प्रारूप त्यांच्या पुढे येत आहे, हे मला सगळ्यात सकारात्मक वाटतं. आज आता अनफॉर्च्युनेट परिस्थिती ही आहे, इथे माझे अनेक तरुण मित्रमैत्रिणी बसले आहेत. तुम्ही जर एखाद्या तरुण मुलाशी जास्ती सखोल चर्चा केली की आणि त्याच्या जीवनाचा प्लॅन समजून घेतला, तर तो प्लॅन कसा दिसतो, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये त्याचा एक इमॅजिनरी रेझ्युमे आहे. आजकाल रेझ्युमेची खूप चलती असते, सीव्ही किंवा रेझ्युमे जो कागदी असतो तो. तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी लोकांचं हायरिंग केलेलं आहे आणि एम्प्लॉयमेंटसाठी सीव्हीज मागवले आहेत, तुमच्या लक्षात येईल की सगळे सीव्ही सारखेच दिसतात. कॉम्प्युटर मधनं हे करतात. सगळ्या सीव्हीची सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह असतं जे टोटल बुलशिट असतं, आणि ज्याच्यामध्ये आय वॉन्ट टू ऍक्च्युअलाइज माय पोटेन्शियल फॉर द फर्दरन्स ऑफ द कंपनीज ऑब्जेक्टिव्ह वगैरे असं काही रॅन्डम लिहिलेलं असतं. तर तुम्हाला तेच पाठवेल, मलाही तेच पाठवेल, घोडा सरांनी तेच पाठवेल, डॉक्टर घोडावतनी तेच पाठवेल, नरेंद्र मोदींनाही तेच पाठवेल, अंबानीलाही तेच पाठवेल. सो ऑल सीव्हीज लुक अलाइक. Young people have a pressure on their mind that there is a imaginary wonderful CV and they are living every step of their life की हे जे काही मी आता करीन ना, ते 2 वर्षांनी माझ्या सीव्हीवर लाईन म्हणून कसं दिसेल. सो तरुण मुलांच्या जीवनाचं प्लॅनिंग हे त्या इमॅजिनरी रेझ्युमेवरची एक एक लाईन ही कशी दिसेल असं चालू आहे. आणि मेडिकलच्या भाषेत मायोपिया म्हणतात, म्हणजे जवळच लोक म्हणतात की अशी अतिशय संकुचित दृष्टी होऊन जाते. मला असं वाटतं तरुण मुलांना इतक्या संकुचितपणे जगावं लागणं ही अतिशय मोठी शोकांतिका आहे. पण त्याला कारण हे अकॅडमिक जे आता चालू आहे कारण खूप आहे, कारणामध्ये आता पण नको जायला, पण मुद्दा हा की याच्या पलीकडे त्यांना बघता येईल का, याच्या पलीकडचं काहीतरी स्वप्न त्यांना दिसेल का, या दृष्टीने प्रयत्न करणं हे सगळं करतो. बघूया. म्हणजे विशेषतः सामाजिक क्षेत्रामध्ये आजचा जो ट्रेंड आहे तो कॉर्पोरेट सेक्टरच्या आधारानं तो करायचा असा ट्रेंड आहे. मागच्या पिढीनं तसं नाही, आधी आपली एम ठरवली आणि त्याच्यासाठी म्हणून मदत मागली. खरं तर गांधीजींचं सुद्धा असं की स्थिर निधी हा कुठल्याही म्हणजे संस्थात्मक कार्याला घातक करतो असं म्हणतात. तर या पातळीवर तुम्हाला आजच्या जो ट्रेंड आहे आजूबाजूचा, तर तुम्हाला निधी उभा करताना काही कोणत्या गोष्टीकडे म्हणजे विशेषतः संशोधित करणाऱ्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मग पुढे वाटचाल कशी केली असं वाटतं? फार कळीचा प्रश्न आहे. सामाजिक कार्याला निधी तर लागतो आणि तो निधी गोळा करण्यामध्ये लाच बाळगायची काही कारण नाहीये. गांधीजी स्वतः आपल्या कामासाठी लोकांना निर्लज्जपणे पैसे मागायचे आणि मी तर स्वतः असं मानतो की आपण पैसे जेव्हा मागतो तेव्हा आपण कोणाचेच उपकार घेत नसतो. आपल्याला एखादं काम महत्वाचं वाटतं म्हणून आपण वेळ देतो. दुसऱ्या व्यक्तीने वाटतं की हे काम महत्वाचं व्हायला पाहिजे, मी वेळ नाही देऊ शकत, तुम्ही पैसे देतो. सो दॅट पर्सन अँड आय आर पार्टनर्स, ही त्याची भूमिका असते, म्हणजे सोपं राहतं. मला असं वाटतं 2-4 गोष्टी ज्यांचा आम्ही याच्याकडे बघतो. एक म्हणजे जे काम आपण करू इच्छितो आणि जो काही आर्थिक स्रोत आहे याच्यामध्ये ऑब्व्हियस कॉन्ट्राडिक्शन किंवा विरोधाभास आहे का. म्हणजे आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारू मुक्तीचं काम करतो, व्यसनापासून लोकांना दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यासाठीचा निधी जर आम्ही मल्ल्याकडनं घेऊ, किंगफिशरच्या CSR म्हणून इट्स अ होपलेस थिंग. तर पहिली गोष्ट तर हे बघायला पाहिजे की असं ऑब्व्हियस कॉन्ट्राडिक्शन असं त्याच्यामध्ये काही आहे का, हे एक मला वाटतं पहिला मुद्दा आहे. दुसरा भाग असा आहे की CSR मध्ये बरीच माणसं अशी शिरलेली आहेत की ज्यांना असं वाटतं की मी 20 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं म्हणून मला सामाजिक क्षेत्राच्या सगळ्या गोष्टी समजतात आणि आता मी डिक्टेट करू शकतो. अमेरिकेमधलं फेमस एक्झाम्पल आहे मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा CEO. त्याने अनेक कोट्यवधी रुपये सोशल कामाला दिले, चांगलं आहे, काही हरकत नाही आहे. पण न्यूयॉर्क प्रॉव्हिन्स मधल्या शाळा कशा असाव्यात, तिथलं शिक्षण कसं असावं हे त्याने डिक्टेट करायला चालू केलं. तर लोकांनी टीका केली त्याच्यावर की झुकरबर्ग तुला फेसबुक बनवता येतं, पण बाल शिक्षण कसं व्हावं किंवा कॉलेजच्या मुलाचं शिक्षण कसं व्हायचं तुला काय समज आहे. आज अमेरिकेमध्ये किमान कोणतेही प्रश्न विचारला, आपल्याकडे असा प्रश्न विचारत नाही. ज्याच्याकडे पैसे तो जे म्हणेल ती पूर्व दिशा. तर अनफॉर्च्युनेटली सामाजिक कार्यामधल्या लोकांनी कधी कधी असं मिंध्येपणा येऊन जातो आणि मला वाटतं ते योग्य नाही आहे. त्याच्यामुळे उदाहरणार्थ आम्ही समजा गडचिरोली जिल्ह्यातल्या लहान मुलांसोबत काम करतो
हे आम्ही 25 वर्ष केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे काही केलं ते डॉक्युमेंटेड आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी विज्ञान आहे. आम्हाला जर कोणी उद्या हे शिकवायला लागलं की तुम्ही सोबत हे का देत नाही, तुम्ही ते का देत नाही, तुम्ही हे त्याच्यात ऍड करा, तर आम्ही म्हणतो की सॉरी, तुम्ही आमच्या कामाची क्वालिटी बघू शकता, मूळ उद्देश काय याच्यावर आपण चर्चा करू, पण कामामध्ये नेमकं इंटरव्हेन्शन काय करणार हे आम्ही विज्ञानाच्या आधारावर जाऊ, तुम्ही काय सांगता याच्या आधारावर जाणार नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी मला असं वाटतं की निधी घेताना निधीच्या सोबत कुठल्याही प्रकारचे असे जे डिक्टेट्स किंवा बंधन येतात किंवा उगाचचे सजेशन्स येतात, म्हणजे त्याच्या मागचं इंटेन्शन कदाचित चांगलंही असेल, पण त्याला आधार काय आहे? तर मला वाटतं याची आपण एक स्पष्टता असायला पाहिजे, जी फार आवश्यक आहे. आणि तिसरं मी असं म्हणेन की अति जास्त पैसा पण अति लवकर नको. कारण आजकाल CSR मुळे लोकांना कळत नाही पैसा किती द्यावा आणि काय करावं, आणि त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना देखील काही ना आर्थिक पैसा प्रत्येकाला लागणार आहे. पण मी अनेक संस्थांमध्ये असं बघतोय, सामाजिक संस्थांमध्ये, सुदैवाने आमच्या संस्थेला हा शाप नाहीये, पण अनेक इतर संस्थांमध्ये मी बघतो की अचानकच कोणीतरी काहीतरी पैसे देतो म्हणून त्यांच्यातल्या एका गटाच्या पे स्केल्स भरमसाठ वाढतात. पण मग काही दिवसांनी तो प्रोजेक्ट बंद होतो, मग यांना प्रश्न पडतो की आता यांच्या पे स्केल्सचं करायचं काय. संस्था अंतर्गत अतिशय मोठ्या प्रमाणात इनइक्वालिटी एस्टॅब्लिश होते. म्हणजे आपण जसं इन्फोसिसचं ऐकायचो की इन्फोसिस मधल्या IT इंजिनियरला पैसे किती, विशाल सिक्का नावाचे इन्फोसिसचे जे CEO होते, ज्यांनी माझ्याकडे अतिशय पब्लिकली घृणास्पद काम केलं. त्यांनी ज्या प्रकारचं पॅकेज घेतलं, त्याचे पब्लिक डिस्प्ले केला आणि इन्फोसिस डब्यात जायला लागली, पण यांनी मात्र आपल्या पॅकेजला भरून बसले. माझ्या मते इट्स अ व्हेरी व्हल्गर डिस्प्ले ऑफ ऍक्विजिशन ऑफ वेल्थ. तर हा प्रकार हळूहळू बाकी ठिकाणी पण पसरायला लागलाय की माझं पॅकेज किती. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला काही ना काही पैसे लागणार आहेत, ते त्याने जरूर कमवावे, जरूर मिळवावे, पण किती मिळवावे आणि CSR वाल्यांना द्यायचे म्हणून आपण आपल्या संस्थेची मूल्य व्यवस्था किंवा आर्थिक जी काही जडणघडण आहे ते एका दिवसात रातोरात बदलावी का, याच्या बाबतीत मला वाटतं सावध राहायला पाहिजे. आता इझी मध्ये उपलब्ध झाला तर मग कसाही खर्च करा रे, आर्थिक डिसिप्लिन जाऊ द्या रे, असं होतं. या 3 मुद्द्यांची तरी काळजी घ्यावी असं मला वाटतं. आता ही विद्यार्थ्यांना म्हणजे तरुणांना तुम्ही सिलेक्ट करता, ती पद्धत काय असते, कशी सिलेक्ट करता आणि कोणती त्यात असावीत असं तुमचं वाटतं? का त्यांना काही एथिकली पहिल्यांदा काही ट्रेनिंग देऊन मग तुम्ही घेता का आल्यानंतर सिलेक्शन प्रोसेसच का करता? आणि हा ऍक्च्युली वाजवी प्रश्न आहे. एखादा तरुण मुलगा जर आम्हाला येऊन म्हणतोय की मला काहीतरी करायचं सामाजिक कार्यासाठी, तर अमृतबाग असू द्या की निर्माण असू द्या किंवा अजून कोणी असू द्या, हू आर वी टू से नो? त्याच्यामुळे पहिली गोष्ट ही अतिशय नम्रपणे मी नमूद करू इच्छितो की निर्माणमध्ये जी काही सिलेक्शन प्रोसेस आम्ही करतो ही आमची मजबुरी म्हणून करतो. की आमचं जे कॅम्पस आहे त्या कॅम्पसवर एका वेळेला आम्ही किती लोकांना अकोमोडेट करू शकतो, आम्ही किती जणांच्या सोबत आमचं ट्रेनिंग चांगलं करू शकतो आणि किती जणांच्या सोबत फॉलोअप ठेवू शकतो. कारण पुढे पाठ मागे सपाट करायचं नाही अशी आमची पक्की धारणा आहे. त्याच्यामुळे नुसतीच शिबिर केली पण कोण येऊन गेला, कोण कधी गेला, कोणाचं पुढे काय आपल्याला काहीच माहित नाही असं नाही करायचं. म्हणजे लिमिटेड नंबर सोबत सखोल काम करायचं, हे आमची स्ट्रॅटेजी आहे. म्हणून आम्ही सिलेक्शन प्रोसेस करतो. त्यामुळे जो कोणी निर्माणला अप्लाय करतो, एखाद्या व्यक्तीचं आम्ही सिलेक्शन जे नाही केलं तरी त्याला मी अक्षरशः हात जोडून सांगितलेलं आहे की प्लीज डू नॉट टेक दिस ॲज अ जजमेंट अबाउट यू. तू वाईट व्यक्ती आहेस, तू वाईट माणूस आहे असं मी मुळीच म्हणत नाहीये. दुर्दैवाने काय झालं, लोकांना एम्प्लॉयमेंट इंटरव्ह्यूज देऊन आणि परीक्षांचे व्हायवा देऊन पास फेलची सवय लागली आहे. त्यामुळे जणू काही निर्माणला नाही घेतलं म्हणजे आयदर मी काहीतरी खोटं आहे किंवा मग हे निर्माण काहीतरी बदमाश आहे, अशा प्रकारची रिएक्शन फार इव्होक होते. तर पहिलं त्यांना हे समजून सांगावं लागतं की इट्स अवर प्रॉब्लेम, सो वी आर गोइंग टू सिलेक्ट 150 to 200 people because we cannot manage more than that. त्याची जी प्रोसेस आहे ती बेसिकली 3 स्टेप आहे. त्याच्यासाठी एक अतिशय इंट्रोस्पेक्टिव्ह ऍप्लिकेशन फॉर्म आहे जो आमच्या वेबसाईटवर आहे, तुम्ही तरुण मित्रमैत्रिणी नक्कीच तो बघू शकता. इट हॅज गॉट अमेझिंग क्वेश्चन्स. आय फील रिअली प्राऊड टू हॅव क्रिएटेड सच अ थिंग. त्याच्या मागचा पण एक विचार आहे, तुम्ही सांगितलं 2 मिनिटामध्ये. तो ऍप्लिकेशन फॉर्म भरून आम्हाला मुलं पाठवतात. त्या फॉर्म मधला एकही प्रश्न असा नाहीये ज्याचं तुम्हाला नवनीत अपेक्षित प्रश्नसंचामध्ये उत्तर मिळेल. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला नव्याने विचार करायचा आहे, कुठल्याही प्रश्नाचं पाठांतर केलेलं उत्तर मिळत नाही. आणि दरवर्षी आम्हाला असे ऍप्लिकेशन आहेत जे शेवटी लिहून देतात की तुम्ही आता मला सिलेक्ट नाही केलं तरी चालेल, पण थँक्यू सो मच फॉर आस्किंग अस दिस क्वेश्चन्स. आम्हाला कोणी आतापर्यंत असं विचारलंच नव्हतं. तर तो स्टेप 1. स्टेप 2, आम्ही पर्सनल इंटरव्ह्यू करतो साधारणतः 1 तासाचा. वेर वी ट्राय टू अंडरस्टँड द पर्सन, सी व्हॉट इज ही ऑर शी प्लॅनिंग टू डू. आम्हाला त्याच्यासोबत काही जोडून घेता येईल आणि आम्ही काय मदत करू शकतो.
तिसरी स्टेप असते प्रत्यक्ष काहीतरी असाइनमेंट की जी त्यांनी करायची. त्याच्या शेवटी आम्ही निर्णय घेतो की या व्यक्तीला आपल्याला पुढे आपल्या या ट्रेनिंग वर्कशॉप्समध्ये घ्यायचं आहे की आतापर्यंतची ही जी प्रोसेस झाली ही गुड इनफ आहे त्या व्यक्तीसाठी. त्याच्या आधारावर आम्ही निर्णय घेतो. तर अशी खरं तर ही प्रक्रिया आहे. आता याची ती गंमत काय आहे? गंमत ही आहे की मी इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षाचे पेपर्स दिले. त्याच्यात अमेरिकेत जेव्हा मास्टर्स केलं तेव्हाची एक्झाम सिस्टीम जास्त चांगली होती. पण इंजिनिअरिंगचे 4 वर्ष प्रत्येक सेमिस्टरला मी समजा 6 पेपर दिले असतील तर मी सांगितलं 48 पेपर जवळजवळ दिले. याच्यात एकाही पेपर लिहिण्याने माझं काहीही बरं झालेलं नाही. मग मला फरक सांगू द्या. त्या पेपरच्या साठी मी जो अभ्यास केला त्याच्याने माझी ग्रोथ झाली. पण मी तिथे परीक्षा हॉलमध्ये बसून 3 तास जेव्हा तो प्रत्यक्ष पेपर लिहिला, इट ऍडेड नो व्हॅल्यू टू माय लाईफ. मी ऑलरेडी काय होता तो अभ्यास केला होता. मी पेपरमध्ये फक्त त्याचं प्रतिकृती केली कागदावर. 3 तासांच्या एक्झामने मला काही फायदा झाला नाही. सो म्हणजे मी जितके पेपर दिले असतील मल्टिप्लाइड बाय 3 आवर्स एवढा वेळ माझ्या आयुष्याचा वाया गेला. ही नपुंसक पद्धती आहे. याचं कारण या पद्धतीतनं एक्झामिनरला कळालं की अमृत बंगला पास करायचं फेल करायचं किती मार्क द्यायचे, पण अमृत बंगल्याच्या 3 तासाचा काहीही उपयोग झाला नाही. प्रायर अभ्यासाचा झाला, परीक्षेचा ऍक्च्युअल नाही झाला. हा फरक लक्षात घ्या. म्हणून मी अभ्यासाला कंडेम करत नाही, मी ऍक्च्युअल पेपरला कंडेम करतोय. सो म्हणून आम्ही निर्माणमध्ये असा प्रयत्न करतो की आपल्याला अशी पद्धती नाही बनवायची. त्यामुळे निर्माणला समजा 1000 लोकांनी अप्लाय केलं आणि आपण समजा शेवटी 150 लोकांना घेतलं तर बाकीच्या 850 असं नको वाटायला की सगळं आम्हाला कुछ नाही हुआ. यांना कळालं सिलेक्ट की रिजेक्ट करायचं, पण आम्हाला काय मिळालं? आम्ही नुसतं पेपर लिहिला, पुढे काय? असं होऊ नये म्हणून एव्हरी स्टेप इन द सिलेक्शन प्रोसेस इज एन एंड इन इटसेल्फ. म्हणजे त्याच्यातनं तुम्ही पुढच्या स्टेपला जायचं की नाही हे ठरतं, पण तुम्ही तिथेच जर थांबलात तरी काहीही हरकत नाही. तुम्ही आहात त्याच्या 5 पावलं पुढे गेलेला. म्हणजे आज बीएससी ला मुलगा गेला, तो सेकंड इयर मध्ये ड्रॉप झाला, तर त्याला कोणी सेकंड इयर बीएससी पण डिग्री देत नाही ना. हे चूक आहे ना. त्याने 2 वर्ष घातले आहेत ना. म्हणजे हे आपलं खूप आहे की तू 3 वर्ष देशील तर तुला डिग्री दे, 2 वर्षांतर तू बाहेर पडला तर तुला काहीच देणार नाही. तर असं आपल्याला नाही करायचं. एव्हरी स्टेप इज अ मीन्स टू द नेक्स्ट स्टेप. एव्हरी स्टेप इज अन एंड इन इटसेल्फ. आणि म्हणून इंटरव्ह्यू पण जेव्हा आम्ही करतो, आम्ही प्रयत्न करतो की इंटरव्ह्यू मध्ये येणाऱ्या व्यक्तीला पूर्ण कंप्लीट अनुभव कसा यावा. आणि माझ्यासाठी तो जीवनातला बरोबर मोस्ट रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स पैकी आहे. आता लवकर 2 महिन्यात ते सगळं सुरू होईल. सध्या ऍप्लिकेशन येणं आम्हाला सुरू झालं आहे आमच्या पुढच्या बॅचसाठी. त्याची आमची स्क्रुटिनी सुरू झाली आहे. सप्टेंबर ऑक्टोबर आम्ही दडाल इंटरव्ह्यूज करणार. त्याच्या वेळेला आम्ही परत सांगलीला येऊ, म्हणजे आता 3-4 दिवस राहायला पण येऊ. ते इंटरव्ह्यू करताना जेव्हा आम्ही येऊ, इतका सुंदर अनुभव येतो. कारण तरुण मुलांशी आज कोणी बोलतच नाही या विषयाबद्दल की तुला काय हवं आहे. सरकार त्यांच्याकडे वोट बँक म्हणून बघतं, एखादी कमर्शियल कंपनी त्यांच्याकडे कस्टमर म्हणून बघतं. प्रत्येक जण काय सांगतो, माझं हे प्रॉडक्ट आहे, हे तू घे, तुझं असं असं बनव. पण नोबडी इज आस्किंग दॅट पर्सन की तुला काय हवंय, तुझ्या आयुष्यात तुला आता काय प्रश्न आहे, तुला पुढे काय करायचं आहे, तुला नेमकी कुठे अडचण येते. तर हे डीपर प्रश्न जर आपण बोललो तर तरुण मुलं इतकी खुलतात. कधी कधी ते इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्या डोळ्यात गळागळा पाणी पण येतं. ते म्हणतात की आमच्याशी आजपर्यंत कोणी संवादच केला नाही, की आम्हाला कोणी विचारलंच नाही. आमच्या वडिलांनी किंवा आईने आमच्याशी बोलावं असं आम्हाला वाटतं, पण घरी हा संवाद होत नाही. तिथे मार्क्सिस्ट पद्धत आहे, सगळी मार्क्सच्या भोवती फिरणं आहे. सो इट्स अ व्हेरी ह्युमन एक्सपिरियन्स. आम्ही तशीच पद्धत विकसित केली. सीम्स टू बी वर्किंग सध्या तरी. साधारणपणे त्यातला सिलेबस कसा असतो, ते काय? मी अगदी खरं सांगू का, मला वाटतं आपण त्याच्यामध्ये नाही गेलो तर चालेल. कारण ते दॅट इज टू मच ऑफ हाऊ. त्याचा व्हाय जर नीट समजला तर ज्याला हाऊ मध्ये इंटरेस्ट आहे, मग पुढे त्यांनी काय व्हावं असं, म्हणजे काय घडावं काय. हा, 2च अपेक्षा आहेत आमच्या. त्या मुलाला किंवा मुलीला निव्वळ पैसे कमावण्याच्या पलीकडे माझ्या जीवनाला काय व्यापक पर्पज असेल याचा काहीतरी शोध घ्यायला तो प्रवृत्त व्हावा आणि त्याचं काही ठोस उत्तर त्याला मिळावं. त्या दिशेने प्रयत्न करा. हा एक पहिला पॉईंट. दुसरा मुद्दा, माझ्या अवतीभोवतीच्या समाजामधली कुठली तरी एखादी समस्या जी मला वाटते की ज्वलंत आहे, त्याच्यावर मी काहीतरी प्रत्यक्ष कृती करा. आमचे 2च ऑब्जेक्टिव्ह आहेत. बाकी त्यांना बाकीच्या अनेक गोष्टी मिळून जातात. त्यांना त्यांच्या इमोशन्स विषयी चांगली स्पष्टता येते, त्यांना त्यांच्या व्हॅल्यूज विषयी येते, त्यांना त्यांच्या फिनान्शियल नीड्स आणि ऍस्पिरेशन्स काय याच्या विषयी येते, त्यांचा एक अतिशय मल्टी डिव्हर्स मित्रमैत्रिणींचा ग्रुप तयार होतो, वगैरे 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 अशा अनेक गोष्टी होतात. पण हे छानच आहे, पण मूळ उद्देश हे 2. या 2 मध्ये जर काहीतरी घडलं तर आम्ही म्हणू की आमची प्रक्रिया आमच्यासाठी सफल झाली. म्हणजे
मी कोण आहे हिची जाणीव पूर्णतः त्याला होते आणि त्यानंतर तो याच्यामध्ये जाताना जे काही याच्यामध्ये त्या जीवनामध्ये जे काही अडचणी येतील काय येतील ते आपोआप सोडवच आहे. पण त्याच्यामध्ये हे केलं तर तुला एवढे पैसे मिळतील किंवा हा असा होईल असे काही आपण आलो म्हणा. म्हणजे आता जे कोर्सेस त्यावर ते सांगतं की आमच्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा तुम्ही हा कोर्स केला तर काय होईल तर तुला नोकरी मिळेल किंवा अशा ठिकाणी आम्ही तुला नोकरी लावून देऊ असं म्हणल्यानंतर तो मुलगा तिकडे जॉईन होतो. परंतु तुझं आयुष्य चांगलं होईल अशा पद्धतीने सांगितल्यानंतर आता आम्ही जेव्हा कडी मठाचं परत एक उदाहरण देतो की ते काय करतात की आठवड्यातनं एकदा त्या मुलाला एका गावात सोडतात आणि गावात गेल्यानंतर त्यांना येताना फक्त मुठभर तांदूळ घेऊन यायचं. परंतु आल्यानंतर त्याला क्वेश्चनिंग केलं जातं तू काय बघितलं, समाज कसा होता, लोक कसे बोलत होते, व्यवसाय कुठले होते, कसे करत होते, आर्थिक परिस्थिती कशी होती, शेती कशी होती, कुठली पिकं लावली होती, असे जेव्हा त्याला विचार तो येऊन सांगायला लागतो तेव्हा त्याला मग ते जाणीव होतात. नाहीतर आधी आपण म्हणतो की गावाला गेला किंवा आपण एखाद्या ट्रिपला जातो घेऊन येतो, पण तिथल्या ट्रिपला आल्यानंतर जे काही अशी जर दृष्टी आपण त्यांना दिली तर काय होतं की ते तिथून डेव्हलप होत जातं. आता येथून पडलेली मुलांचं म्हणजे काय म्हणजे अशी काही उदाहरणं देऊ शकाल का की बाबा आमच्या इथून गेल्यानंतर असं त्याचा आधी तो एकदम फ्रस्ट्रेशन होता किंवा काय हे असेल आणि आता तो काही झाला असं अशी काही उदाहरणं सांगता येईल? उदाहरणं अनेक सारी आहेत आणि परत ज्या तरुण मित्र मैत्रिणींना रस आहे तुम्ही वेबसाईट अगदी जरूर बघू शकता. इट्स अ रिअली वेल मेड वेबसाईट आणि तुम्हाला छान त्याच्या डिटेल स्टोरीज कळतील. मी एक दोन फक्त वानगीदार उदाहरणं देतो, फार त्याच्या खोलात आता जात नाही. इथेच माझा मित्र बसलाय हिमांशू सांगलीचाच आहे. हिमांशूच्या ज्या दोन्ही मोठ्या बहिणी आहेत गीता आणि वेदवती, दोघी चार्टर्ड अकाउंटंट आहेत, इंटेलिजंट मुली आहेत ती. त्यांचं कॉर्पोरेट करिअर करू शकत होत्या. पण सीए झाल्यानंतर पुढे काय आहे? निव्वळ लोकांनी अर्न केलेल्या पैशातले टॅक्स कसा वाचवायचा याच्यासाठी फक्त मी जगायचं की अजून काही करायचं हा प्रश्न त्या दोघींना पडला. तसंच आमच्या निर्माणामध्ये इतरही आता अनेक सीए आहेत त्यांना हा प्रश्न पडतो की चार्टर्ड अकाउंटंट पुढे काय करायचं. सो सीएच्या स्किल्सचा उपयोग सोशल ऑर्गनायझेशन्सना कसा होईल, त्यांचे जे काही कंप्लायन्सेस असतात, त्यांचं जे काही मनी मॅनेजमेंट असतं ते जर नीट झालं तर सीएसआरच्या पुढे मग फार हात पसरायची गरज नाही पडणार. तर चार्टर्ड अकाउंटंट्सच्या ज्ञानाची मदत सोशल ऑर्गनायझेशन्सना कशी हा शोध त्या दोन बहिणी पण घेत आहेत. आणि इतरही आमच्या निर्माणमधले जे अनेक सीए आहेत, सारिका कुंदोरकर म्हणून सोलापूरची मुलगी आहे, ज्ञानेश्वर आरोग्य म्हणून अहमदनगरचा मुलगा आहे, हा तो प्रयत्न करतात. एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण सांगतो, आकाश बडवे म्हणून आमचा मित्र आहे नाशिकचा, बिट्स पिलानीला त्याने त्याचं इंजिनिअरिंग केलं. तो छत्तीसगडमध्ये दंतेवाड्याला गेला आणि दंतेवाड्याच्या आदिवासींसोबत त्याने काम सुरू केलं आणि तिथे त्याने भूंगादी नावाचं एक कोऑपरेटिव्ह एस्टॅब्लिश केलं जवळजवळ 3000 शेतकऱ्यांचं. आणि तिथच्या शेतकऱ्यांच्या कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून त्यांना भाताच्या कल्टिव्हेशनच्या विविध नवीन पद्धती शिकवायच्या. त्यांचा ब्रँड विकसित केला आदिम नावाचा आणि आता करोडोंमध्ये त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांचं उत्पन्न वाढवून त्याला मार्केट लिंकेज करून देण्याचं काम आकाश तिथे करतो. आता अजून एक कम्प्लिटली वेगळं उदाहरण देतो. याचं नाव शरद आष्टेकर म्हणून आमचा मित्र आहे. हा घोटीचा आहे, नाशिक जिल्ह्यातल्या तालुक्यातला. 12वी फेल आहे. 12वी कॉपी केलं म्हणून याला लोकांनी फेल केलं. परीक्षा सिस्टीमला कळालं नाही शरदच्या टॅलेंटकडे कसं बघायचं. शरद पहिल्यांदा ट्रेनमध्ये माल मसाला विकायचा, मग तो पेपर विकायला लागला, न्यूजपेपर विकता विकता त्याला न्यूजपेपर वाचायची सवय लागली. ती वाचता वाचता त्याला पुस्तकं वाचायची सवय लागली. तो नाशिकचा मुलगा जेव्हा विदर्भात आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये पुस्तकांची दुकानच नाहीये. म्हणजे मी शालेय पुस्तकांची म्हणत नाहीये, पण असं क्रॉसवर्ड बिस्वर्ड टाईप असतात ना, किंवा तितकी फॅन्सी पण नको, पण जिथे तुम्हाला अवांतर वाचनाची पुस्तकं मिळतील. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नॉट इव्हन सिंगल बुक. 4000 रुपयाचं भाग भांडवल घेऊन या पठ्ठ्याने पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्याचं नाव त्याने सुरुवातीला दिलं माय मराठी बुक डिस्ट्रीब्युशन. आणि त्याचं उसूल आहे, म्हणजे तो ज्योतिषशास्त्र विकत नाही किंवा जे त्याला वाटतं की असंच काहीतरी पुस्तक खोकणार आहे ते तो विकत नाही. त्याला जे काही पुस्तकं वाटतं तशीच विकतो. म्हणजे धंदा होईल म्हणून विकतो असं नाही. विचार काहीतरी पोहोचवायचे म्हणून पुस्तकं देतो. मग त्याच्या पुढे लक्षात आलं की मराठीत चांगली पुस्तकं ठीक आहे, पण अनेक चांगली पुस्तकं मराठीत नाहीच आहे, हे इंग्लिशमध्ये आहे. यांना मराठीत कसं आणायचं. सो त्याने स्वतःची बुक पब्लिकेशन एजन्सी सुरू केली. त्याचं नाव मधुश्री पब्लिकेशन, त्याच्या मुलीच्या नावाने. आता शरदने 50 पेक्षा वेगवेगळी अतिशय उत्तम टायटल्स इंग्रजीतली सुद्धा ही मराठीमध्ये आणलेली आहे. ती तो विकतो. कोट्यवधीपेक्षा जास्त त्याची उलाढाल आहे. जवळजवळ लक्षावधीपेक्षा जास्त प्रति त्याच्या विकल्या गेलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये कोण
याच्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट रायटर्स आहेत, इन्क्लुडिंग 4 नोबेल लॉरिएट्स. अभिजित बॅनर्जी SW नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक्स, वेंकी रामकृष्णन नोबेल प्राइज इन केमिस्ट्री, डॅनियल kahneman 2002 नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक्स. आणि मी ज्या दिवशी ते बघितलं तो कागद मला इतकं भरून आलं की डॅनियल kahneman 2002 नोबेल प्राइज इन इकॉनॉमिक्स, प्रोफेसर ऑफ इकॉनॉमिक्स ॲट प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यांचं थिंकिंग फास्ट अँड स्लो नावाचं अप्रतिम पुस्तक आहे. त्याचा मराठीमध्ये अनुवाद करून मराठीत ते प्रस्तुत करण्याचे राईट्स शरदने घेतले. त्यात ऑलरेडी पुस्तक पब्लिश झालं आहे. तर शरदने मला त्या ॲग्रीमेंटची कॉपी पाठवली, ज्या ॲग्रीमेंटवर एका साईडला डॅनियल kahneman नोबेल लॉरिएटची साईन आहे आणि दुसऱ्या साईडला आमचा शरद आष्टेकर मार्लिन फ्लेन त्याची साईन आहे. पण ही हॅज डेमोक्रेटाइज नॉलेज. ही हॅज ब्रॉट इन टू मराठी समथिंग विच वॉज नॉट अवेलेबल टू मराठी ऑडियन्स. तर अशी अनेक उदाहरणं देता येते. त्यामुळे आता मुद्दा परत शेवटी तोच आहे की त्या व्यक्तीला काहीतरी पर्पजफुल वाटावं आणि ज्याच्याद्वारे केवळ सेल्फच्या पलीकडे इतर लोकांना काहीतरी उपयोग होतो का त्याचा प्रयत्न करावा. तर असं खरं चालू आहे. साधारण आपल्याला ग्रॅज्युएशनचा टप्पा आहे 20-21 वयाचा राहतो वेगवेगळ्या विद्याशाखाचा. तर खरं तर हे जे काय तरुण बाहेर पडणार आहेत आणि ती ज्या महाविद्यालयात बाहेर पडणार आहेत तर त्यांच्याशी या सगळ्या सेवाभावी कार्याचा एक कनेक्ट असावा यासाठी शेवटच्या वर्षासाठी किंवा त्या टप्प्यावर असं कोणते उपक्रम राबवले पाहिजे महाविद्यालयाने असं तुम्हाला वाटतंय की ज्याच्यामुळे त्याचा कनेक्ट तिथं जाऊ शकेल. कोणाच्याकडे ऊर्जा तर असतेच पण तिथं न्यायचं असेल तर काहीतरी ब्रिज असायला पाहिजे. तर तो कसा असू शकेल असं वाटतं तुम्हाला? ऍक्च्युली आता झालं असं आहे की जी आपली नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे NEP 2020 त्याच्या अंतर्गत प्रत्येक महाविद्यालयाला हे करणं भाग आहे. पण म्हणून आता अचानक युनिव्हर्सिटीवाल्यांना जागा आलेली आहे. कारण मला आजकाल अनेक कॉलेजेसमधून फोन येतात जे पूर्वी यायचे नाही, बरं आजकाल येतात, फॅकल्टीकडे येतात. कारण आता मला वाटतं त्यांनाही तो धक्का आलेला आहे की अभि आपको हे करणं आहे म्हणून. कारण त्यांचं ग्रेडिंग, त्यांचं मानांकन सगळं त्याच्या आधारावर ठरणार आहे. सो NEP आल्यामुळे काही प्रमाणात हे नक्कीच होणार आहे. आता अनेक कॉलेजेसमध्ये स्टुडंट ग्रुप्स आहेत, अनेक कॉलेजेसमध्ये स्टुडंट्स त्यांच्या पद्धतीने काहीतरी सोशल कॉन्ट्रीब्युशन करण्याचा ऑलरेडी प्रयत्न करतात. सो असं नाही की नाही. फॅकल्टीने मला वाटतं तिथे 2-3 गोष्टी जर केल्या तर फरक फायदा होईल. एक, उगाच ब्युरोक्रेसी करू नये, हा पहिला भाग. दुसरं मला असं वाटतं की मुलांना प्रश्न उपस्थित करावे. कारण सामाजिक कृती करण्याचे किंवा सामाजिक कार्य करण्याचे 2 ब्रॉड प्रकार मला वारंवार दिसतात. एक जे बरेच प्रचलित प्रकार आहेत आणि एक प्रकार ज्याला निर्माणमध्ये आम्ही म्हणतो की सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. जो पहिला प्रकार आहे जो जास्त प्रचलित आहे